नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता आता घराऐवजी 1,65,000 निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे। यासाठी लाभार्थी कोण आहेत, हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो नक्की काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर जरूर करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 रोजीचा हा आहे। तर काय आहे हा निर्णय ते आपण बघूया। येथे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता गावठाणातील प्रकल्प बाधितांना खालीलप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्यास मान्यता मिळालेली आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी आता 1,60,000 रुपये प्रमाणे रक्कम तुम्हाला देण्यात येणार आहे। आता हे कशा पद्धतीने मिळणार आहे व कोणाकोणाला मिळणार आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सविस्तरपणे दिलेले आहे। तर आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जाऊन हा निर्णय पाहूया। येथे आल्यानंतर खाली प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी आता 1,65,000 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे। यामध्ये पहिले 2 कंडिशन दिलेल्या आहेत। पहिली, बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा 1 वर्षासाठी 3,000 रुपये व दुसरी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त 50,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो वाहतूक भत्ता। यामध्ये प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला जो काही वाहतूक खर्च आहे तो 50,000 रुपये दिला जाणार आहे। त्यानंतर पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना द्यावायची आर्थिक मदत। यामध्ये 2 पॉइंट आहेत, ज्यामध्ये ज्यांच्याकडे गोठा किंवा छोटे दुकान आहे अशा कुटुंबांना एक वेळ आर्थिक मदत ₹25,000 रुपये दिले जाणार आहेत। किंवा दुसरा जो मुद्दा आहे तो कारागीर किंवा छोटे व्यापारी असेल त्यांना एक वेळचे 50,000 रुपये अनुदान दिले जाणार आहेत। यानंतर पुढचा मुद्दा आहे पुनर्स्थापन भत्ता। यामध्ये घर दिल्यानंतर एक वेळचा 50,000 रुपये पुनर्स्थापन भत्ता दिला जाणार आहे। ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च प्रति भूखंड प्रमाणे व त्या व्यतिरिक्त त्यावर 25% वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिलेली आहे। ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केलेला असेल त्यांना परत करण्यात येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे। जी काही 1,65,000 रुपये रक्कम आहे ती कशा पद्धतीने मिळणार आहे ते आपण येथे पाहिलेले आहे। तर मित्रांनो, काही स्थलांतरित कुटुंबे व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कुटुंबांना टप्प्याटप्प्याने ही रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, हा मंत्रिमंडळ निर्णय आहे। काही दिवसांनी याचा GR येईल। जेव्हा GR येईल तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।